ही आकडेवारी पुण्याची आपण पाहतोय। भाजप 80, शिवसेना शिंदेची शिवसेना 0 जागे आघाडीवर आहे। तर या ठिकाणी काँग्रेसला 3 जागांवर आघाडी मिळाली आहे, तर अजित पवार यांना 6 जागांवर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 3 जागांवर इथे आघाडी मिळाली आहे। अजित पवार यांच्यासाठी पुण्यामध्ये हा एक सगळ्यात मोठा धक्का। पिंपरी चिंचवड या ठिकाणी देखील भाजपची सत्ता येणार असं दिसतं। तर मुंबईचा आतापर्यंतचा निकाल आपण पाहूयात। त्यामध्ये भाजप 19, काँग्रेस 4, एमआयएम 4 आणि सपा 1 अशी ही आकडेवारी आहे। तर दोन्ही राष्ट्रवादींचं अद्याप खातं उघडलं नाही, तसंच मनसेनं देखील अद्याप खातं उघडलेलं नाही। मुंबईचा आतापर्यंतचा निकाल भाजप 19, शिंदेची शिवसेना 6 जागी, तर काँग्रेस 4, एमआयएम 4 आणि सपा 1 जागी आघाडीवर। तर भाजप 99 आणि शिवसेना 31 जागांवर आघाडीवर आहे। मनसे 9 आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना 62 जागांवर आघाडीवर। मुंबईचा हा निकाल आपण पाहतोय, ही आकडेवारी पाहतोय। आतापर्यंत 225 जागांचे कल आले, तर भाजप आणि शिंदे 130 जागी आघाडीवर आलेली आहे। आताची ही महत्त्वाची बातमी, 130 जागी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या युतीला आघाडी मिळालेली आहे। भाजप 99, शिवसेना 31, मनसे 9 आणि ठाकरेंची शिवसेना देखील 62 जागांवर आघाडीवर। मुंबई प्रभाग 112 मध्ये भाजपच्या साक्षी दळवी या विजयी झाल्या आहेत। प्रभाग 111 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे दीपक सावंत हे विजयी झालेले आहेत, तर 112 मध्ये भाजपच्या साक्षी दळवी या विजयी झालेल्या आहेत। तर मुंबईचा आतापर्यंतचा निकाल भाजप 19, शिंदे 6 आणि ठाकरे 18 जागांवर, तर काँग्रेस 4, एमआयएम 4 आणि सपा 1 जागी। तर हे पूर्ण निकाल आपण या ठिकाणी पाहतोय। अद्याप मनसे, दोन्ही राष्ट्रवादी यांचं खातं उघडलेलं नाही, त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत। आकडेवारी पाहूया मुंबईची। भाजप शिवसेना शिंदेची शिवसेना 130 जागी, तर शिवसेना मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 71 जागी आघाडीवर। काँग्रेस आणि वंचितच्या युतीला 13 जागी आघाडी मिळालेली आहे, तर इतर